नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत. तर आजचा दिवस, आज रविवार म्हणला की मस्त उशिरा उठायचं, सर्व काम आरामशीर चालूच राहते. उठल्या कुशू गॅस घेऊन बसली, तिचं चालूच राहते. इकडं मग भरपूर भांडे होते रात्रीचे, ते एक लावून दिले. माझं जर काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. नवीन त्याच्यामुळं पटपट सबस्क्राईब करा, विसरू नका. चला तर मग भांडे लावून घेतले. इडलीचे भरपूर भांडे होते, इडली गेली रात्री, त्याचे भरपूर भांडे होते, ते लावून दिलेत. नंतर चहा ठेवला, चहा पिला सर्वांनी. पाणी घेतलं थोडंसं. सकाळी कोमट पाणी प्यावं वाटते, पण ते जातच नाही कोमट पाणी. त्याच्यामुळं मग काय 2-3 दिवस पिलं, नंतर काही गेलं नाही. किशूला मी दूध द्यायचा प्रयत्न करते, पण ती पित नाही, कशीच नाही पित. त्याच्यामुळं मग चहा आणि दूध मिक्स करून देते, ते पिते. संध्याकाळी देते मी दूध बोर्नव्हिटा टाकून, पण तिचे नखरे चालू राहतात. पण पिते थोडंफार, चालूच राहते लेकराचं काय. थोडंसं दूध असलं, संध्याकाळचं दूध आणि सकाळचं चहा दूध असं मी देते तिला. नंतर चहा ठेवेपर्यंत इकडं तिनं सगळ्या रांगोळी मिक्स करून टाकल्यात आणि कल्ला खाल्याच्या नंतर मग भरून ठेवला. इकडं मग नाश्त्याला काय करा पोहेच केले. सोपा असा रविवार म्हणले की नाश्ता पण आणि नंतर मग स्वयंपाक पण दोन्ही करावं लागतं. आणि किशूला आंघोळ घातली. आम्ही सर्वांची आंघोळ झाल्याच्या नंतर मग कपडे धुवायला घेतले. कपडे धुणं झाले, नंतर मी स्वयंपाक करत होते, तिनं तोपर्यंत पसारा काढला. पण आश्चर्य की आज तिनं पसारा सगळा भरून ठेवला. तर नाही तर कधीच ती पसारा भरत नाही. पसारा करती, घरानं सगळं सामान काढून टाकते, पण भरत नाही. आज तिनं आश्चर्यचकित झाली मीच, की तिनं कसा पसारा भरून ठेवला आहे सगळा. व्हिडिओ काढत होती ना, म्हणून तिनं भरून ठेवला आहे. इकडं मग दुपारून कॉर्न सोलून ठेवले, लागतात कधीमधी. नंतर किशू आमच्या घरमालकिनीचं घर साफ करणं चालू होतं, तिथं गेलेली. तिथं सगळं घर साफ करून तिनं पण ब्रश घेतला, सगळं साफ केलं. तिच्या वयाच्या मानाने तिनं भरपूर असं भारी घास साफ करून ठेवलेलं आहे. बघा ती कशी काढती, भारी केलेलं आहे तिच्या वयाच्या मानानं. बघा आता काकूचा पसारा, सर्व घरानं पसारा. दिवाळी म्हटलं की सगळं घर साफ करावंच लागतं. आता मला पण करणंचे. नंतर घरी आल्याच्या नंतर म्हणे बघ मला लागलं थोडंच लागलं होतं, पण आता काय लेकरू आहे, त्याला तेल लावलं, स्किन कलर निघाला म्हणे माझं. तेल लावलं तेव्हा ती शांत बसली. नंतर मम्मी म्हणे तुझ्यासाठी बघ काय बनवलंय. म्हटलं बाव भारी. अजून मग तिला आनंद झाले. लेकराला थोडंसं जरी चांगलं म्हणलं की लेकराला आनंद होते. एकीकडे संध्याकाळचे कपडे काढले. संध्याकाळचे कपडे काढायचा एवढा कंटाळा. कपडे वाटतात, पण काढून घड्या करायला एवढा कंटाळा येते. नंतर संध्याकाळी चहा ठेवला, चहा दिला. काकूचा गॅस काढून ठेवलेला होता, त्याच्यामुळे त्याला चहा करता आला नाही, मग त्यांना पण नेऊन दिलेला चहा. तर असा गेला आजचा माझा दिवस. कसा कमेंटमध्ये सांगा. माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.